आयोजित केलेली राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीची ही सेवा आहे. पुण्यतिथीचा अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचा हा महोत्सव आहे. त्याच्यामध्ये मन्नाथ नगर असेल अथवा भगवान बाबांवरती निष्ठा श्रद्धा प्रेम अशा प्रकारे असणारे ही तमाम सगळी मंडळी असेल. एकनच एवं भगवान बाबा भक्त परिवाराच्या वतीनं आयोजित केलेली ही चिंतनाची कीर्तनाची सेवा आहे. आणि त्याच माध्यमातून आज आपण सर्वजण वैकुंठवासी प्रातस्मरणीय भगवान बाबांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण स्थानापन्न आहोत. पुण्यतिथीचा अशा प्रकारचा विषय आहे आणि या सेवेकरिता महाराष्ट्रातील सगळीच गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हो, सर्वांचा हा व्यक्तिशः परिचय आपल्याला माहिती आहे, पण वक्त्याचं कर्तव्य म्हणून हो महाराष्ट्रातील थोर अशा प्रकारचे गायक गायनाचार्य संगीत विशारद संगीत अलंकार आमचे हरिभक्तीपरायण परम स्नेही मोतीराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. या बाजूला आमचे हरिभक्तीपरायण संगीत विशारद संगीत अलंकार भगवान महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. बहुतेक मला वाटतं वाजवणारा महाराजांचा नातू असला पाहिजे, कारण आज्याचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असेल तर ते नातावर असते. ते लेकरू आपलं पोटचं पोरग काय करायला काही घेणं देणं नाही. आता हे तुमच्या नाता शेजारी बसलेलं माझं पोरग आहे समोर, ते माझ्याकडे कमी त्याच्या आजोबाकडे जास्त असते आणि ते चांगलं वाजवा शिकलंय. म्हणजे सांगण्याचा इतंभूत अर्थ की सुंदर अशा प्रकारे आपल्या पिढीचं आपलं वंश परंपरागत चालत आलेलं कार्य पुढे घेऊन जाण्याचं काम महाराज करतायत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि आपण सर्वजण गंगाखेडवासी त्याच्यामध्ये सेवेचा योग येण्याचं कारण असं आहे. आमचे परमस्नेही संदीप भाऊ केंद्रे यांच्या माध्यमातून ही सेवा आलेली आहे. पाठीमागं हनुमान मंदिरामध्ये सप्ताहाच्या निमित्ताने येणं झालं होतं, बरोबर आहे का महाराज? आपली भेट झाली होती, विसरले नाही तुम्ही मला? विसरू नका. महाराजांची ना आमची भेट झाली होती तिथं, आणि त्याच निमित्ताने हे सगळे आपले भक्त मंडळ भगवान बाबांचा हा परिवार आणि या सर्वांच्या माध्यमातून ही चिंतन सेवेचं आयोजन आहे.